फॉर्च्युनरच्या धडकेत 38 वर्षीय शिक्षिकेचा मृत्यू. इंदिरानगर बोगद्याजवळ झाला अपघात. इंदिरानगर बोगद्याकडून सिटी सेंटर मॉलकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या फॉर्च्युनर गाडीने दिलेल्या धडकेत रचना विद्यालयाच्या 38 वर्षीय शिक्षिका गायत्री संदीप ठाकूर यांचा मृत्यू झाला असून एक पुरुष आणि एक महिला जखमी झाल्याचे वृत्त आहे. या संदर्भात मुंबई नाका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सौ गायत्री ठाकूर या मनोहर गार्डन शेजारी असलेल्या रिच समोर असलेल्या रसवंतीच्या गाड्यावर आपल्या सहकारी शिक्षकांसोबत उसाचा रस पिण्यासाठी थांबल्या होत्या. त्याचवेळी इंदिरानगर बोगद्याकडून भरधाव वेगाने आलेल्या MH14 J900 क्रमांकाची फॉर्च्युनर या गाडीने जोरदार धडक दिली. या धडकेने गायत्री ठाकूर या बाजूला फेकल्या गेल्या. रसवंतीचा गाडा आणि शेजारी असलेल्या अन्य एका खाद्यपदार्थाच्या गाडीलाही उडवले. त्यांच्या डाव्या खुब्याला गंभीर मार लागल्याने गायत्री ठाकूर आणि अन्य 2 जखमींना गोविंदनगर परिसरातील अपेक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. डॉक्टर किशोर बापना यांनी गायत्री ठाकूर यांना मयत घोषित केले. गायत्री संदीप ठाकूर 701 अनुश्री अपार्टमेंट इंदिरानगर येथील रहिवासी असून त्यांच्या पश्चात पती आणि 2 चिमुकल्या मुली आहेत. या अपघाताला कारणीभूत ठरलेला चालक सौरभ भोपे यास मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. असा झाला अपघात. इंदिरानगरकडून भरधाव आलेली फॉर्च्युनर एका दुचाकीला वाचविण्याच्या नादात रसवंतीच्या गाड्याला उडवले. त्या गाडीसह फॉर्च्युनरच्या धडकेने गायत्री गंभीर जखमी झाल्या अशी प्राथमिक माहिती आहे. अतिक्रमणची डोकेदुखी. या रस्त्यावर ठिकठिकाणी विविध प्रकारच्या व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणाच्या विळख्याने रस्त्यांची रुंदी आकसली आहे. एका बाजूने डिव्हायडर तर दुसऱ्या बाजूने अतिक्रमण. या दरीतून वाहन चालकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातच असे भान हरपलेले चालक भरधाव वाहन चालवून निष्पाप नागरिकांचा बळी घेतात. यावर मनपा प्रशासन आणि वाहतूक शाखेने संयुक्त मोहीम राबविणे अपरिहार्य आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.